नांदेडकर, आज आपण इथल्या लोकांना विचारूयात की एज्युटेक यांच्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे. एज्युटेक ऍक्च्युअली ग्रामीण भागामध्ये जे विद्यार्थी आहेत, बरेच क्वालिटीचे विद्यार्थी आहेत, पण त्यांच्यापर्यंत क्वालिटी एज्युकेशन भेटत नाहीये. तर पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी जे क्वालिटी एज्युकेशन मिळते ते एज्युकेशन ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवायचं अतिशय सुंदर काम सरांनी केलेलं आहे. तुमच्या विभागात विद्यार्थ्यांकडून काय प्रतिसाद मिळते? ऍक्च्युअल मध्ये मॅडम मी प्रतिसाद चांगल्या प्रकारचा आहे आणि याच्यामध्ये विद्यार्थ्याची प्रगती खूप समाधानकारक आहे. आणि क्यूज मध्ये माझा एक स्टुडंट आहे सर, खूप गरीब घरचा आहे आणि ज्याचे ऐपत नाही की जे खरंच क्वालिटी एज्युकेशन घेण्याची, परंतु या माध्यमातून मला पण आनंद वाटतो की बाबा आपण कुठंतरी गरीबातल्या गरीब लोकांसाठी खूप छान काम करत आहोत आणि ते विद्यार्थ्यांची प्रगती छान प्रकारे होत आहे. डिजिटल ट्रेनिंग देताना एक मोठं आव्हान काय असतं? जे आम्ही शाळेमध्ये शिकवतो तंत्रज्ञानाच्या अभावी विद्यार्थ्यांना खूप काही अडचणी येतात, पण त्या एज्युटेकमुळे ना आता आम्हाला पण हे सोपं झाले. म्हणजे एज्युटेक बेस्ट आहे. बेस्ट काय मला सांग, एज्युटेक मधून तुम्हाला आज काय काय, या इव्हेंट मध्ये तुम्हाला काय काय शिकायला मिळालं? म्हणजे एज्युटेकमुळे आम्हाला खूप हेल्प झालेली आहे. आता आम्ही म्हणजे ग्रामस्थ आहोत, तर म्हणजे तिथे आपल्याला ट्युशनच्या ह्याच्या सुविधा नसतात. त्यामुळे म्हणजे एज्युटेकमुळे एवढा म्हणजे फायदा झालेला आहे की जी कन्सेप्ट आपल्याला कळत नव्हती ती कन्सेप्ट आपल्याला एज्युटेकमुळे भेटलेली आहे. एज्युटेक ही संस्था खूप चांगली आहे, चांगल्या प्रकारे, आणि त्याच्यामध्ये सगळ्यांनी सहभाग घ्यावा. ट्युशन जरी आपण लावले तरी 3 तासासाठी आपले ट्युशन असतात किंवा 4 तासासाठी, पण एज्युटेक जे आहे ते कायम आणि कुठे पण आपल्या सोबत आहे. तर 24 तास आपल्याकडे म्हणजे शिक्षक आहेत शिकवणारे, आणि आपल्याला कुठे जरी गेलं तरी आपल्याला त्याची हेल्प घेऊन आपला अभ्यास पूर्ण करता येतो. आणि म्हणजे आनंदी आहोत आज आम्ही. आनंदी आहे सर. तुला काय वाटतं? जे एज्युटेक ॲप आहे त्याच्यामुळे जे माझे कॉन्सेप्ट होते, डाऊट्स होते, ते माझे सगळे क्लिअर झाले. पण मला एक पण डाऊट राहिला नाही, आणि ते सरांनी सगळ्यांचे आभार. मला सांगा, भविष्यात या अभियानात आणखी कोणत्या योजना आहेत? येस मॅम, भविष्यामध्ये एज्युटेकच्या माध्यमातून आपण स्पर्धात्मक परीक्षासाठी जबरदस्त असं प्लॅनिंग केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण 11वी 12वी लवकरच आणण्याचा प्रयत्न करत आहोत. सोबतच आपल्याकडे JEE नीट सारख्या परीक्षांचा प्लॅटफॉर्म रेडी झालेला आहे, जे की लवकरच आपल्या सेवेत उपलब्ध होणार आहे. नक्कीच सर. शैक्षणिक विकासात सरकारी खासगी सहकार्य किती आवश्यक आहे? सगळ्यात महत्वाचं, आज जर शैक्षणिक बाबतीत विचार केला तर शैक्षणिकच्या बाबतीत आज सर्वसामान्य माणसापर्यंत क्वालिटी एज्युकेशनचा जो अभाव आहे, त्यासाठी प्रत्येकाचं इन्व्हॉल्वेशन खूप महत्वाचं आहे. त्यात जे कार्य सरकारने करायला पाहिजे होतं, ऍक्च्युली ते काम जर आज अशी एखादी सिस्टम करत असेल ज्याच्यामुळं गरीबातला गरीब व्यक्ती एक क्वालिटी एज्युकेशन घरी बसून घेत असेल, तर दॅट इज ग्रेट. मला वाटतं हे सगळं श्रेय या सिस्टमला जाते, जे की एक पॅरलल सिस्टम बनवतोय आपण. ऍक्च्युली बनवण्याचा उद्देश नव्हता, पण त्याची आज गरज भासली. कारण का सर्वसामान्य माणसाला शिक्षण घ्यायचं म्हणलं तरी आज प्रश्नचिन्ह तयार होतो की काय खरंच शिकायचं की नाही. तर बरेच एक मिडल क्लास, लोअर क्लासचे व्यक्तिमत्व, आज जे काही व्यक्ती असतील ज्यांचं इन्कम कमी आहे, तो आपल्या मुलांना क्वालिटी शिक्षण देण्यापासून खूप दूर चाललाय. त्याची हिंमत होत नाही की ह्या लेवलचं मला डॉक्टर व्हायचंय, तर माझी परिस्थिती आधी शिकवण्याची आहे की नाही ही अगोदर संकल्पना त्या व्यक्तीच्या मनात येते. मग त्यासाठी जे आज 3 लाख, 4 लाख, 5 लाखाचे आपण क्लासेस लावतो, मग ते त्यांच्या पॉसिबल नाहीये. त्यासाठी ते अगोदर विसरून जातात की मला डॉक्टर व्हायचं नाही. यासाठी मला वाटते आर्थिक बाबतीत मजबूत होणं हे तेवढंच गरजेचं आहे, पण सर्वसामान्य माणसाला क्वालिटी शिक्षण त्यांच्या लेवलमध्ये देण्यासाठी दिस इज बेस्ट ऑप्शन, आणि ही एक क्रांती ठरणार आहे भविष्यामध्ये. या सिस्टमसाठी मी म्हणतो प्रत्येकानं इन्व्हॉल्वेशन तर गरजेचंच आहे, आणि त्यात शासनाचं जरी नसेल तर वैयक्तिक मी माझ्या पाल्यांसाठी काय करू शकतो हे खूप मॅटर करतं. मॅम, एज्युकेट या सिस्टीम बद्दल तुम्ही काय बोलाल? एज्युटेक या सिस्टम मध्ये एकच आहे की जे विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम जातात, जे काही आधी शिकवल्या जातात 1 महिन्याच्या आधी, 2 महिन्याच्या आधी, ज्यावेळेस परीक्षा येतात, आणि बरेचसे कसं हुशार विद्यार्थ्यांना पण प्रॉब्लेम असतात की ते सॉल्व्ह कसे करायचे का. कारण कसं आपल्याला 100% जरी आपल्याला सगळं समजलेलं असेल, पण एखाद्या वेळेस अशी वेळ येते की ते आपल्याला कळत नाही, तर आपल्याला नेमकं काय करायचं ते आपल्याला एज्युटेकच्या पुस्तकाच्या माध्यमातून, आपण कीवर्डच्या कोडच्या माध्यमातून आज जे आपल्याला हवं आहे त्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला विदिन सेकंदात मिळते, आणि आपलं सोल्युशन एकदम जबरदस्त, आणि आपल्याला ज्याचं उत्तर पाहिजे ते ताबडतोब मिळतं. हेच एज्युटेकचा एक उद्देश आहे. आणि एज्युटेकचं जे पॅकेज आहे, या पॅकेजचा एकच उद्देश आहे, हे प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. हाच या एज्युटेकचा उद्देश आहे. म्हणजे एज्युटेक इज बेस्ट. येस, वी लव्ह एज्युटेक. ईस्ट और वेस्ट, एज्युटेक इज द बेस्ट.